सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शासकीय हमीभाव केंद्रावर मका खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असून खरेदीचे अत्यल्प उद्दिष्ट आणि हेक्टरी उत्पादकतेच्या जास्त कटीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। मात्र परिसरात परीक्षा सुरू असल्याचं कारण देत पोलिसांनी आंदोलकांना जेल रोड परिसरातच रोखले। यावेळी शेतकऱ्यांनी आपला संताप प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। धुळे तालुक्यातील देऊर येथील शेतकरी विजय तुळशीराम देवरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रशासकीय धोरणांचा निषेध केलाय। शासनाने सुरुवातीला 1800 क्विंटल आणि त्यानंतर 3800 क्विंटलचे दिलेले वाढीव उद्दिष्ट पूर्ण झाले। मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50,000 क्विंटल मक्याची नोंदणी झाली आहे। हेक्टरी उत्पादकता केवळ 24.27 क्विंटल गृहीत धरली जात असल्याने प्रत्यक्ष उत्पादनाच्या तुलनेत शासनाकडून अत्यल्प मका खरेदी केला जातोय। सध्या खुल्या बाजारपेठेत मक्याला केवळ 1200 ते 1500 रुपये भाव मिळतोय। या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे। दुसरीकडे हमीभाव केंद्रावर नंबर लागेल या आशेने महिनाभरापासून मका सुकून साठवून ठेवलाय। मात्र साठवलेल्या मक्याची उंची आणि घुशीमुळे मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याची कैफियत विजय देवरे यांनी मांडली आहे। आधारभूत किमतीवर मका खरेदी करण्याचं सुरू केलं। साधारण 2 महिन्याची मुदत दिल्यानंतर 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यातील नोंदणी केली आणि त्याच्यापैकी फक्त 140 शेतकऱ्यांचा मका खरेदी केला आणि उद्दिष्ट संपलं म्हणून मका खरेदी केंद्र बंद करण्यात आलं। आता मग 140 शेतकऱ्यांचं मका खरेदी झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी मक्याचा पूर्ण भाव मार्केट तोडून टाकलं आणि 1200-1400 रुपये प्रमाणे आता बाजारात खरेदी सुरू आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे आणि आज माझं जे कलेक्टर ऑफिस समोर जे मका टाकण्याचं आंदोलन होतं ते पोलिसांच्या विनंतीमुळे मी थोडं ह्युमन क्लबला आलो आणि जर 8-10 दिवसात परत शेतकऱ्याचा मका खरेदी नाही केला तर मग मात्र मी कलेक्टर कचेरी समोर मका फेकणार आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की जर शासनाला मका खरेदीच करायचा नसेल तर आजचा जो स्थानिक बाजार भाव आहे आणि सरकारने जो 24 रुपये भाव जाहीर केलेला आहे याच्यातली जो भाव फरक आहे तो शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला तरी माझं समाधान होणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।